29 फेब्रुवारीची मध्यरात्र रात्री 3 वाजता पंतप्रधान मोदी भाजपच्या दिल्लीतील कार्यालयातून बाहेर पडल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। तेव्हापासून भाजप कोणत्याही क्षणी लोकसभेची पहिली यादी जाहीर करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। 100 जागा असतील, 125 जागा असतील, मागील वेळी हरलेल्या आणि अतिशय कमी मार्जिनने जिंकलेल्या 160 जागा घोषित करणार असं बोललं जात होतं। मात्र भाजपनं सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आज तब्बल 195 जागांवर उमेदवार घोषित केलेत। यामध्ये स्वतः पंतप्रधान, 34 केंद्रीय मंत्री, 57 ओबीसी, 27 एसटी आणि 18 एसटी उमेदवारांचा समावेश आहे। भाजपनं घोषित केलेल्या यादीमध्ये 28 महिला आणि 47 50च्या आतील उमेदवारांचं नाव जाहीर करण्यात आलंय। भाजपच्या यादीतील 5 इंटरेस्टिंग मुद्दे समजून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। पहिला मुद्दा आहे हाय प्रोफाईल उमेदवार। भाजपनं जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत स्वतः पंतप्रधान मोदींचा समावेश आहे। पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। 2014 आणि 2019ला मोदींनी इथून मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकली होती। आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातून स्वतः पंतप्रधान मोदी निवडणूक लढवणार आहेत। यावरून भाजपसाठी उत्तर प्रदेशचं महत्त्व किती आहे हे समजू शकतं। कारण पंतप्रधान मोदी दक्षिणेतून लढतील किंवा महाराष्ट्रातील नाशिकमधून लढतील अशा चर्चा सुरू होत्या। मात्र मोदी दक्षिणेतून लढले तर भाजपच्या हाती दक्षिणेतील काही जागा लागण्याची शक्यता अत्यंत कमी होती। मात्र त्यांच्या दक्षिणेतून लढण्यानं उत्तर प्रदेशातील भाजपला मोठा फटका बसला असता। पंतप्रधान मोदींशिवाय भाजपमधील डी फॅक्टो नंबर 2 असलेले अमित शहा यांचं नाव देखील पहिल्याच यादीत आहे। ते गुजरातमधील गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत। भाजपनं पहिल्याच यादीमध्ये 34 मंत्र्यांना स्थान दिलंय। लखनौमधून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांना पोरबंदरमधून उमेदवारी देण्यात आली आहे। अरुणाचल प्रदेशच्या अरुणाचल वेस्ट मतदारसंघातून विज्ञान मंत्री किरण रिजिजू यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। आयटी मिनिस्टर राजीव चंद्रशेखर केरळच्या तिरुअनंतपुरममधून उमेदवारी देण्यात आली आहे। काँग्रेसचे शशी थरूर हे सध्या इथून खासदार आहेत। 2019 साली केरळमध्ये भाजप या एकमेव मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होता। त्यामुळे भाजपला यावेळी इथून जागा जिंकण्याची आशा आहे। याशिवाय व्ही मुरलीधरन या दुसऱ्या केंद्रीय मंत्र्याला देखील भाजपनं केरळच्या अटिंगलमधून उमेदवारी दिली आहे। केरळात भाजपनं पहिल्या यादीत जाहीर केलेल्या 12 पैकी 3 महिलांना उमेदवारी दिली आहे। याशिवाय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना देखील गुनामधून उमेदवारी देण्यात आली आहे। 2019 साली गुनामधून भाजपच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता। आता ते स्वतः गुनामधून भाजपच्या तिकिटावर उभे असतील। कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांना देखील बिकानेरमधून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। याशिवाय जलसंसाधन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना जोधपूरमधून तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। सर्वानंद सोनोवाल आणि शिवराज सिंग चौहान या 2 माजी मुख्यमंत्र्यांना देखील भाजपनं उमेदवारी दिली आहे। शिवराज सिंग चौहान यांना मध्य प्रदेशातील विदिशा तर सर्वानंद सोनोवाल यांना आसाममधील दिब्रुगड इथून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। याशिवाय अनेक हाय प्रोफाईल नेत्यांना भाजपच्या पहिल्याच यादीमध्ये स्थान देण्यात आले। पण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा सुरू होती। मात्र त्यांना पहिल्या यादीत दोघांचंही नाव नाहीये। आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे महिला उमेदवारांचा। भाजपनं आज जाहीर केलेल्या 195 जणांच्या यादीत 28 महिलांना देखील संधी देण्यात आली आहे। भाजप सध्या ज्ञान या संकल्पनेवर काम करते। ज्ञान म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि नारी किंवा महिला। भाजपनं जाहीर केलेल्या पहिल्या यादीत देखील हे स्पष्टपणे दिसून येते। महिला उमेदवारांमध्ये भाजपनं स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा विश्वास दाखवून अमेठ येथून तिकीट दिलंय। तर स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून खासदारकीचं तिकीट देण्यात आलंय। हेमा मालिनी यांना देखील पुन्हा एकदा तिकीट मिळाले। ही काही महत्त्वाची नावं सोडली तर स्थानिक राजकारणात ऍक्टिव्ह असणाऱ्या महिलांना देखील भाजपनं संधी दिली आहे। गेल्या लोकसभेला भाजपनं फक्त 53 महिलांना उमेदवारी दिली होती। मात्र यावेळी पहिल्याच यादीत 28 महिलांना संधी दिल्यानं यंदा हा आकडा वाढणार हे निश्चित आहे। अलीकडेच राजकारणातील महिलांचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीनं भाजपनं महिला विधेयक संसदेत मंजूर केलंय। हा कायदा 2029च्या लोकसभा निवडणुकीपासून लागू होणार आहे। त्यामुळे 2029 मध्ये महिलांच्या 33% जागांसाठी भाजपनं आत्ताच तयारी केल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो तरुण उमेदवारांचा। एखाद्या जागेसाठी उमेदवार मैदानात उतरवताना भाजप नेहमीच धक्कातंत्राचा वापर करतो। यावेळी भाजपनं 50 वर्षापेक्षा कमी वय उमेदवारांना विशेष प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे। पहिल्याच यादीत भाजपनं 50 पेक्षा कमी वय असलेल्या एकूण 47 उमेदवारांना मैदानात उतरवलंय। एकूण घोषित उमेदवारांच्या तुलनेत ही आकडेवारी 24% इतकी आहे। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीनं भाजपनं या उमेदवारांना मैदानात उतरवल्याचं बोललं जाते। भाजपचं राजकारण नेहमीच गरीब, तरुण आणि महिला केंद्रित राहिलेलं आहे। हेच सूत्र भाजपनं जागा वाटपात देखील कायम केल्याचं दिसतंय। 50 पेक्षा कमी वय असलेल्या उमेदवारांच्या यादीत दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज, बुलंदशहरचे 2 टर्मचे खासदार भोला सिंग, उत्तर प्रदेशातील तरुण नेतृत्व रितेश पांडे, झालवरचे विद्यमान खासदार दुष्यंत सिंग आदी उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे।
पहिल्या यादीत भाजपनं केरळमधून एकमेव मुस्लिम उमेदवार उभा केलेला आहे. अब्दुल सलाम असं त्यांचं नाव असून त्यांना मल्लापुरम इथून तिकीट देण्यात आलंय. सलाम यांनी 2021 मध्ये तिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तरी देखील भाजपनं त्यांना लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे. यानंतर चौथा मुद्दा आहे तो फर्स्ट टाइम लोकसभा तिकीट मिळवणाऱ्या उमेदवारांचा. भाजपनं ज्या 195 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये अनेक उमेदवारांना पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असल्याचं दिसतंय. यापैकी काही आधी आमदार राहिलेले आहेत किंवा राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत. यामध्ये आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचा देखील समावेश आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना देखील राजस्थानातील अलवार येथून तिकीट देण्यात आलेलं आहे. आसाममध्ये भाजपनं 11 जागा जाहीर केल्यात. यापैकी 5 सदस्य पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. छत्तीसगडमध्ये 11 पैकी 8 उमेदवारांना भाजपनं पहिल्यांदाच तिकीट दिल्याचं दिसून येतंय. 2019 साली देखील भाजपनं अशाच प्रकारे सर्व खासदारांचं तिकीट कापलं होतं. दिल्लीमधून जे नावं जाहीर करण्यात आलेली आहेत त्यामध्ये 4 उमेदवारांना पहिल्यांदाच तिकीट देण्यात आले. यात मुख्य नाव आहे सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांचं. बासुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून तिकीट देण्यात आले. केरळमधून जे 12 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे ते सर्वच्या सर्व 12 उमेदवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. पाचवा आणि शेवटचा मुद्दा आहे तो भाजपनं जातीय समीकरण साधण्यात केलेला प्रयत्न. भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 57 ओबीसी, 27 अनुसूचित जाती आणि 18 अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले ओबीसी पंतप्रधान असल्याचा प्रचार भाजपकडून केला जातो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या नेत्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर दिलेलं राजकीय स्थान हे भाजपसाठी फायद्याचं आहे. ओबीसी चळवळीतले दिग्गज नेते बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन भाजपनं ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी पाऊल टाकलेलं आहे. भाजपनं ओबीसीतल्या मोठ्या जातींपेक्षा छोट्या छोट्या जातींकडे जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 44% ओबीसी मतदारांचा पाठिंबा मिळालेला होता. 2023 मध्ये सीएसडीएसने केलेल्या सर्व्हेनुसार 45% ओबीसी मतदार आज देखील भाजपच्या पाठीशी आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ओबीसी मतं आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजपनं जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत 29% ओबीसी उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय भाजपनं पहिल्याच यादीत 27 अनुसूचित जाती आणि 18 अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना देखील स्थान दिलेलं आहे. पण या सगळ्यापेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाहीये. केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक नितीन गडकरी यांना देखील पहिल्या यादीत तिकीट जाहीर न केल्यामुळे अनेकांना धक्का बसलेला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील यादी कधी जाहीर होणार याची देखील सर्वांनाच उत्सुकता आहे. भाजपच्या पहिल्या यादीबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभेचे निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.